हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. पहिले मी बाहेरचं पुसून घेतलं. प्रत्येक वेळी मी काय करते, सकाळी उठले की पहिले दारापुढे ना पाणी मारून घेते आणि सकाळचं पहिले झाडू मारून लादी पुसून घेते आणि तिथून लादी पुसून झाल्यानंतर मग हॉल करते, लादी पुसून घेते हॉलचं. हॉलचं तर लादीपासून झालं. आता मी इकडे आली. मी कपड्याची घडी करून घेते, कारण की तो आपल्या पावसामुळे लवकर कपडे सुकत नाही, म्हणून 2 दिवस तर लागतात असे म्हणून ह्याच्या. आणि माझे हे थोडेसेच कपडे आहेत, पण ते कार्तिकने विस्कटून ठेवलेत ना, त्याच्यासाठी. आता इथं माझे कपडे वगैरे सगळं घडी मारून झालं. आता मी किचन साफ करून घेते. गॅस माझं लय घाण असलं तरच मी घासून घेते, नाहीतर थोडंसंच असलं तेलकट वगैरे तर व्यवस्थित पुसून घेते, सगळं असं क्लीन करून घेते. झाल्यानंतर आणि त्याचे भरणे वगैरे मी रोज पुसून घेते. आणि इथं बघा मी सगळं व्यवस्थित आता ठेवून घेते मी. किचन साफ करत होते तेव्हा दूधवाला आला, तर मी खाली जाऊन दूध घेऊन आली आणि इथं तापवायला ठेवते. आणि त्याच्यानंतर इथं थोडंसं चाय पण ठेवून घेते. आणि चाय ठेवून झालं तर बाकीचे भांडी वगैरे सगळं घासून घेते मी. किचन वगैरे सगळं साफ करून घेतले. तर चाय पण पिऊन झाले माझं आणि कपला किचन पण सगळं स्वच्छ करून झालं आहे. आणि इथं बेसिन सगळं घासून घेते. आणि इथं बघा मी बॉटल वगैरे सगळं भरून घेते. आणि बॉटल माझ्या 6 बॉटल आहेत आणि 1 जग आहे. आणि ते काय प्यायला पाणी लागतात, म्हणून मी असं घासून वगैरे सगळं स्वच्छ करून मी भरून ठेवते. जसं त्यांना लागेल तसं ते बॉटलने पाणी पितात. मी पण बॉटलने पाणी पिते आणि भरून ठेवते आणि ते बरं पडते. आणि तर सगळे आता बॉटल भरून घेते मी. आता मी मांडली पुसून घेते
आणि हे सगळे भांडे काढून किचनवर ठेवून मांडी पुसून घेते आणि रात्रीचे भांडे घासलेले आणि ते पण लावून घेते आणि आताची पण भांडी घासले ती पण लावून घेते आणि इथं पुसून सगळं स्वच्छ पुसून घेते. इथं बघा माझी भांडी तर सगळी लावून झाली. आता मी फ्रीज साफ करून घेते आणि फ्रीज आणि ते फ्रीजवरचं सगळं कवर वगैरे सगळं काढून घेते आणि स्वच्छ पुसून घेते सगळं. फ्रीजवर दुसरं कवर घालून घेते आणि ते फ्रीजवर दुसरं कवर घातलं की ते धूळ वगैरे बसत नाही आणि त्याच्यासाठी मी आता ही दुसरी पहिले सगळं पुसून घेते आणि मग वरती कपला फ्रीजवर कवर घालून घेते मी. इथं बघा फ्रीजवर कवर घालून घेते आणि हे बघा माझे प्लॅस्टिकचे सगळे भाजी वगैरे धुवायचे आहेत ना ते आहे आणि हे टोपले आहेत ना 3 टोपले आहेत. भाजी धुवायच्या टोपल्याच्या बाजूला ना छोटंसं बास्केट आहे. त्या बास्केटमध्ये ना किचन साफ करायचं डस्टर आहे आणि त्या दिवशी जाऊन मी चायपत्ती वगैरे सगळं घेऊन आले ना ते भरून ठेवलं नव्हतं. ते आता मी भरून ठेवते चायपत्ती आणि त्याच्यानंतर इथं बघा मी आता चकोली करायला घेणार आहे गव्हाच्या आणि त्याच्या अगोदर इथं टोप ठेवलं. टोपावर ना गूळ ना शिजवायला ठेवलं. गूळ तर पूर्ण विरघळलं आणि एका चाळणीने चाळून घेते कारण की त्याच्या बारीक खडे वगैरे असतात ना माती असते त्याच्यासाठी चाळून घेतलं आणि टोप धुवून परत ठेवलं शिजवायला आणि त्याच्यानंतर त्याच्यात मी सुंठ बडीशोप आणि इलायची पावडर टाकणार आहे आणि बडीशोप आहे ना बारीक टेचून घेतली आणि इथं बघा मी शिजवायला ठेवलं आणि तोपर्यंत इथं मी चकोल्या करून घेते. पहिले लाटून घेते आणि कापून घेते आणि सगळं एकदमच करून घेते. पहिले सगळं लाटून घेऊन कापून एका साईडला एका प्लेटमध्ये टाकून घेते आणि इथं उकळी येईल टोपाला. उकळी आल्यानंतर ते सगळं टाकणार इलायची पावडर वगैरे. कापता कापता एक एक टाकलं की मग ते कसं होतं मग खालचं सगळं शिजतं आणि वरचं ना कच्चं राहतं. त्याच्यासाठी काय करते जेवढं आपल्याला लागतं तेवढं शंकरपाळ्यासारखे असे कापून घेते आणि आपल्या आवडीनुसार पाहिजे तसं जाड मोठं पातळ असं कापून घेते. शक्यतो असं थोडं मोठं मोठे राहिलं ना ते छान लागतात. आणि इथं बघा मला उकळी आली आणि सुंठ बडीशोप इलायची सगळं टाकलं आणि इथं प्लेटमध्ये काढून टाकतं आणि त्याच्यानंतर सगळे एकदमच टाकते. टाकल्यानंतर मग कसं बरोबर शिजतं प्रमाणे. तर तुम्ही पण करतात मला नक्की कमेंटमध्ये सांगता. तुम्हाला आवडत असलं तर मला नक्की सांगा कारण की मला ना हे चकोलीचं पदार्थ आहे ना मला खूप आवडतं. मी कधी पण आधीमध्ये करून खाते. आणि इथं बघा मीठ सगळं टाकलं आणि 2 मिनटानंतर हळूच हलक्या हाताने हलवून घ्यायचं नाही तर पूर्ण हलवलं की ते फाटून जाणार ना आणि नंतर शिजल्यानंतर मग व्यवस्थित हलवून घ्यायचं. ही चकोली कसं आहे ना एकदम गरम गरमच छान लागते आणि थंड झालं तर अजिबात छान लागत नाही. आता इथं शिजते. शिजून झाल्यानंतर आम्ही खाऊन घेतो. संध्याकाळ झाली आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची. आज मी संध्याकाळी भाजीला कोबीची भाजी करणार आहे आणि इथं बघा मी कोबी असं खिसून घेते. मला कापून आवडत नाही अजिबात आवडत नाही मला कापून. आणि इथं बघा मी स्लायडिंगच्या ह्याच्याने असं सगळं खिसून घेते कोबी. कोबी खिसून झाल्यानंतर आणि इथं लसूण कांदा टमाटर आणि मिरची असं बारीक कापून घेते. कोबी आहे ना पिवळी केली ना त्याच्यात चण्याची डाळ टाकली की चांगली लागते. पण मी ह्यावेळी ना मुगाची डाळ टाकून करणार आहे. कसं लागते मी बघणार आहे त्याचं कारण की पहिले पण केली छान लागत होतं. अजून एकदा करायचं म्हणून आपलं करणार आहे. तोपर्यंत इथं बघा कार्तिक काय करतो त्याला अभ्यास कर म्हटलं तर टी व्ही बघत बघत अभ्यास करायला लागले आणि त्याला सांगितलं आता अभ्यास कर म्हणून. इथं बघा मी फोडणी मारते त्याला. तेल टाकलं तेलमध्ये राई जिरा कढीपत्ता आणि मी सगळ्या ह्याच्यामध्येच कढीपत्ता टाकते मला कारण की कढीपत्ता आवडतोच तसं. टमाटर सगळं टाकून असं चांगलं फ्राय करून घेते. फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यात हळद आणि धना पावडर आणि मॅगी मसाला हे सगळं टाकून कोबी टाकून घेते आणि कोबी टाकल्यानंतर आणि वरतून डाळ टाकते मुगाची डाळ आणि मग थोडंसं मीठ टाकून हलवून झाकण लावून ठेवते. ते कारण की जास्त करून कोबी आहे ना वाफेवरच छान शिजते आणि ते पाणी पण सुटते मीठ टाकल्यानंतर. तर मग मी पाणी काय जास्त टाकत नाही. पाणी काय अजिबातच टाकत नाही त्यालाच पाणी आपोआप सुटते.
मग मी असं करून घेते. शेवटी तुम्हाला दाखवते भाजी कशी झाली ती. आणि इथं बघा आता मी झाकण लावून ठेवून देते. आणि आज मी कोबीची भाजी करणार आहे, चपाती करणार नाही, काही नाही करणार आहे, कारण की सकाळचे 2-3 चपात्या आहेत माझ्या. आणि इथं फक्त मी भाकरी करून घेणार आहे आणि 2 भाकऱ्या टाकणार आहे, कारण की सकाळी भाजी आणि चपाती वगैरे ठेवलेली ना, तेच आता त्याच्याबरोबर खाणार आहे मी. भाकरी तर करून झाली माझी, भाजी पण तयार झाली. आता भाजीमध्ये वरतून बारीक कापून कोथिंबीर टाकणार, कारण की ती मला लक्षातच येत नाही, कधी बघितलं तेव्हा लक्षातच येत नाही की बारीक कापून बाजूला काढून ठेवा. तर मी नेमकं तेव्हा भाजी शिजली की तेव्हाच कापून असं टाकते मी, ते आठवणच राहत नाही, तसं टाकते. आता इथं बघा माझी भाजी पण तयार झाली. आता आम्ही जेवून घेतो. जेवण तर झाले माझं. आता ही रात्रीची भांडी सगळी घासून घेते आणि किचन सगळं स्वच्छ पुसून घेते. 9 वाजले असले आता. आणि सगळं मग त्याच्यानंतर हातरून सगळं टाकायचे, झोपायची तयारी पण करायची. आणि इथं बघा मी सगळं पुसून घेते आणि भांडी वगैरे सगळं धुवून घेते आणि सगळं किचन पण पुसून घेते मी. सगळं काम करून झालं आहे माझं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.